नमस्कार नमस्कार, वेलकम ऑल. मी चेतना भट MHJ इन्फोटेकच्या एम्प्लॉईजचं मनापासून स्वागत करते. आत्ताच आपली फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन पार पडली, ती अतिशय सुंदररित्या पार पडलेली आहे. जोरदार ताळ्या सगळ्यांसाठी. आणि आता वेळ झालेली आहे एम्प्लॉई ऑफ द इयर जाहीर करण्याची. आणि माझ्याकडे रिझल्ट रेडी आहे. या बंद पाकिटात ते नाव आहे, ते मी थोड्याच वेळात जाहीर करणार आहे. आणि मी ते जाहीर करीन, पण ऐका ना, पटकन फुटेज खूप होतंय, पटकन घ्या ना लवकर. काय होतं, टेन्शन आले तर तुम्ही आणखी. अंशुमन विचार यांना नेहमीप्रमाणेच घाई झालेली आहे. नाही तसं नाही, म्हणजे सगळ्यांनाच घाई आहे. तर मी हे पाकिट उघडते आणि आता आपण नाव जाहीर करूयात. एम्प्लॉई ऑफ द इयर अंशुमन विचारे. एकदा जोरदार टाळ्या. येस. अरे काँग्रेट्स करा ना मला. अरे ऐका सर. अरे 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 माझं अभिनंदन करा ना. अरे अरे करा ना. अरे जळतात माझ्यावर. पण यात एक ट्विस्ट आहे. म्हणजे दिलेलं परत घेताय की काय? एक मिनिट सर, ऐकून घ्या ना. आधीच रिॲक्ट होऊ नका. असं यात एक ट्विस्ट आहे. म्हणजे या वर्षीचं एम्प्लॉई ऑफ द इयर हे अवॉर्ड आपण दोघांमध्ये विभागून देत आहोत. एकदा जोरदार टाळ्या. एनी गेसेस? ते नाव आहे पंढरीनाथ कांबळे. Sir, please behave yourself, please. ए मला पण मिळालं. एक मिनिट सर या. मला कोणी करत नाही. कॉंग्रॅच्युलेशन सर. बस ओके. मी काय म्हणतोय, हा ह्याचा एवढा जय जयकार का, म्हणजे मला कळलेलं नाही. ते नाही म्हणजे मी मरमर केली, ह्याचं नाव विभागून परत त्यात शेअर करायचं. ह्याने केलंय काय कंपनीसाठी मला कळत नाहीये. अहो मी इतके वर्ष घासले माहितीये का? काय? चप्पल घासले मी. चप्पल घासली आहे. ह्याने काय केलं कंपनीसाठी मला सांगा ना. म्हणजे खरं सांगा, म्हणजे मला सांगा, ह्याला कंपनीचं नाव तरी माहिती आहे का? विचारा ना त्यांना. पाडी कांबळे मला सांगा, आपल्या कंपनीचं नाव काय आहे? एम. हा एम वरनच आहे असं काही नाव नाही. माहिती नाहीये. कमाल आहे. बरोबर जाऊ दे. बरं असू दे. आपली कंपनी काय करते तेवढं तरी सांगा. मला पगार देते. वा कमाल आहे. वा काय करताय? हे काय उत्तर आहे? बरं आपली कंपनी कशाची आहे एवढं तरी सांगा. आगपेटी बनवते आपली कंपनी. आग लावा या माणसाला. काय बोलतोय तो? इन्फोटेक कंपनीला आगपेटीची कंपनी बोलतोय, आणि तुम्ही एम्प्लॉई ऑफ द इयर कसं काय अवॉर्ड देऊ शकता? मला कळत नाही. एक मिनिट सर, तुम्ही त्यांना असं बोलू नका. ते आपले खूप जुने एम्प्लॉई आहेत. मग त्यांना काढा, त्यांना सेंड ऑफ करा, त्यांचा पेन्शन द्या, त्यांना ग्रॅज्युटी द्या. अवॉर्ड द्यायची गरज नाही. मी मरमर केली आहे. एक मिनिट असं. तर फ्रेंड्स, माझ्याकडे ही 2 एन्व्हलप्स आहेत, ज्याच्यात या दोघांसाठी बक्षिसं आहेत. ही बक्षिसं वेगवेगळी आहेत, पण मी ती तुम्हाला आत्ता सांगणार नाही, कारण ते सरप्राईज असणार आहे. तर आता तुमच्यापैकी दोघांनी एक एन्व्हलप निवडा, आणि मग मी तुम्हाला सांगेन की तुम्हाला काय बक्षिसं मिळाली. कोण येतंय आधी एन्व्हलप निवडायला? ऑफकोर्स तुम्ही हा प्रश्न येऊ शकत नाही. मी मरमर केली कंपनीसाठी, मलाच तो चान्स मिळाला पाहिजे. ओके. नाही माझी काही नाही. म्हणजे हरकत. वा कसं आहे, त्यांना निवडायचंय, पहिले त्यांना निवडू दे. काही माझं म्हणणं नाही. कसं आहे, आणि ज्याच्या नशिबात जे असणार ते त्याला मिळणार. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. निवडा. संपलं. एवढंच. निवडा. हे जे दाखवतेस ना करून ना, तू काय मला चांगलं माहितीये, कळलं ना? तू आतमध्ये काय मला माहिती आहे. अरे सर, जेवणाचा डबा आणू शकत नाहीस तू, आम्हाला काय शिकवतोस? हा काय सांगतो मला? सर नाही चांगलं माहिती आहे. एक सेकंड, मला याच्यावर बोलायचं नाही, पण हा अधिकार माझा आहे. मी एन्व्हलप निवडणार. निवडा. ए ए आता एक सेकंड म्हणजे पटकन बोललो मी. थांबा एक सेकंड. ओके. ए नाही
बी. बी नको नको बी नको बी नको एक सेकंड. मी येऊ जरा नाश्ता करून नाही येऊ. थांबा ना एक सेकंड थांबा ना एक सेकंड. झालं 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 प्लीज लवकर करा. ए फॉर अंशुमन येस ए डन ए फायनल. नक्की ए फायनल झालंय. येस येस. कांबळे तुम्हाला बी. हा माझी काही हरकत नाही. आता त्यांनी निवडले ए तर ठीक आहे. म्हणजे बी फॉर कांबळे. काय काय हा कांबळे बी कांबळे कांबळे. बर बर. काय मी ह्याच्यावर अपेक्षा ठेवू शकत नाही. नाव माहिती नाही काम काय करतो ते माहिती नाही. ठीक आहे जाऊ चला. ठीक आहे. आता अंशुमनजी विचारे यांनी निवडले ए एनवलप Yes. आणि कांबळे यांच्या वाट्याला आले बी एनवलप. तर Yes. आपण आता बघूया कोणाला काय मिळालंय ते. एक सेकंड पहिलं त्यांचं उघडा नंतर माझं प्लीज. ठीक आहे तुम्हाला नाही चालेल का? माझं काहीच म्हणणं नाही. विचारे मी तुम्ही जसं म्हणाल तसं काही माझं म्हणणं ठीक नाही. आहे. म्हणजे माझं असं अजिबात कधी म्हणणं नव्हतं की म्हणजे आपलं ठेवावं झाकून. एका दोन मिनिटं फालतूगिरी करू नॉर्मल नॉर्मल बोलतो. माझं हे काय दाखवतेच तर नाही दाखवू असं असं माझं कधीच म्हणणं नव्हतं की आपलं ठेवावं झाकून दुसऱ्याचं पाहावं वाकून. माझं काय तुमचं बघायचं तुमचं पांड. वा. खूप अति नॉर्मल बोल प्लीज तू खूप अति होते. ठीक म्हणजे आहे. एकतर हा तर हे जे बी एनवलप आहे जे कांबळ्यांच्या वाट्याला आलेलं आहे ते आता आपण उघडूया. आणि आता कांबळ्यांना काय मिळालेलं आहे. ओ माय गॉड. ओ माय गॉड थांबा थांबा ओ माय गॉड थांबा एक सेकंड. ओ माय गॉड थांबा एक सेकंड. एक सेकंड हेच मला पाहिजे हेच मला पाहिजे. एक मिनिट. नाही एक सेकंड एक सेकंड एक विचारे, सेकंड विचारे, नाही एक नाही नाही एक सेकंड मी सांगतो तुम्हाला. म्हणजे माझ्या डोक्यात बीच होतं मी पटकन ए फॉर अंशुमन म्हणून पटकन ते बोललो. विचारे तुम्ही ए सिलेक्ट केलं होतं असं नाही केलं होतं सिलेक्ट पण आता मला बी आहे ना लक्षात आलं माझ्या की पण B मला आहे. त्यांना विचारावं लागेल. नाही, कांबळे, ऐका ना. त्यांनी बी घेतलं नाही तर ठीक आहे माझं काहीच म्हणणं नाही. विचारे तुम्हाला ते घ्यायचंय ते घ्या. आता ए फॉर कांबळे मग. आता ए फॉर कांबळे ए फोर. कांबळे. काही कुठल्याही लेवलला तो फालतुगी करतोय काय अर्थ नाही. कांबळे काय काय अर्थ आहे काय गोष्टीला. बरं बरं तर तर आता कांबळे यांच्या वाट्याला आलेलं ए हे एनवलप आपण उघडून बघूया. हा. आणि कांबळ्यांना मिळाले ओ माय माय हाऊ एक सेकंड म्हणजे ऍक्च्युली म्हणजे मला लक्षात आलं ते ए फॉर अंशुमन हेच करेक्ट आहे. ए फॉर अंशुमन हेच करेक्ट आहे म्हणजे म्हणजे लक्षात आलं माझ्या ते. मी उघडू तुमचं एनवलप. तर कांबळे यांना मिळालेले आहेत 50,000 रुपये कॅश. आणि आता बघूया एक अंशुमनजी. सेकंड 50,000 म्हणजे केवढे का फार नाही आहेत. ठीक आहे माझं हे उघडा. ठीक आहे. तर आता बघूया अंशुमनजी विचारे यांच्या वाट्याला काय आलेलं आहे. अंशुमनजी विचारे यांना मिळालेले आहेत 1,000 रुपये कॅश. काय 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 आलं काय आलं 1,000 रुपये. नाही नाही 1 लाख असतील होते 2 शून्य चुकून कमी नाही हो, बोललो. बघा ना 1,000 लिहिलेलं आहे तिथे. मी कसं चुकीचं वाचणार. नाही हे माझं ऍक्च्युली हे माझं आहे. हे माझं हे माझं हे माझं हे मगाशी मी हेच बोलणार होतो. हे ते हे माझं हे माझं आहे. तुम्ही असं सारखं सारखं नाही चेंज करू शकत. आता मी अनाऊन्स केलंय ह्याला काय अर्थ आहे. का नाही चेंज करू शकत तुम्ही सारखं ओ माय गॉड हे झालं ते झालं असं बोलता ते बोलू शकता मग मी असं बोलू शकत नाही. ते माझं काम आहे. मी अँकरिंग करते. तुम्ही कन्फ्युज होऊ नका ना मग माझ्यामुळे. तुम्ही पूर्ण बोला ना अर्धवट कशाला बोलता मी कन्फ्युज होतो विचारे ना. तुम्ही पूर्ण ऐकून घेत नाही आहात माझं. तुम्ही आधीच बोलताय. तुम्हाला बोलण्याची घाई आहे ऐकण्याची पण घाई आहे. बरं ठीक आहे काय मी चुकलं असेल पण हे माझं आहे. हे फायनल बी माझं आहे. ओके हां हे फायनल बी तुमचं. फायनल बी माझं आहे. कांबळे तुम्हाला ए चालेल. ए बी चालेल बी बी चालेल काही चालेल मला काही ज्याचं काय तुम्ही द्याल तसं. ठीक आहे. तर आता कांबळे यांना मिळालेले आहेत 1,000 रुपये कॅश हां आणि 1.5 लाखाची स्पोर्ट्स बाईक. एक मिनिट हे 1.5 लाखाची स्पोर्ट्स बाईक म्हणजे हे मध्येच कुठून आणलं तुम्ही. हो तर मध्येच नाही त्याच्यावर लिहिलेलं आहे ना. पण तुम्ही बोलला नाही आधी. हा, तुम्ही बोलायच्या आधीच मला कट केलं ना. तुम्ही नाही पण ऐकून तुम्ही नाही पूर्ण घेतलं बोललाच नाही डायरेक्ट आता बोलताय तुम्ही स्पोर्ट्स मग मी बाईक. बोलणारच होते. तुम्ही हे माझं असं नाही करायचं. अच्छा म्हणजे मला 50,000 आणि ह्याला 1.5 लाखाची बाईक. हे नाही हे माझं हे माझं हे माझं एक सेकंड हे माझं. एक नाही 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 हे मिनिट माझं. विचारे हे बघा विचारे काय चाललंय तुमचं. तुम्ही अशी सारखी अदलाबदल नाही करू शकत. पण सारखे तुम्ही सारखं मध्येच बोलता अर्धवट बोलता मी कन्फ्युज होतो ना. नाही एक सेकंड फायनल झाले. ओके हे फायनल ओके हे प्लीज म्हणजे म्हणजे मी मरमर केले की नाही. हां मॅडम ठीक आहे विचारेनं ते हवंय बक्षीस तर ते घेऊ देत. कसं आहे प्रत्येक माणूस हा आनंदी होणं खूप गरजेचं आहे माझ्यासाठी. आणि माझ्या नशिबात नसेल स्पोर्ट्स बाईक तर त्याला मी काय करू. ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे हरी नाम पांडुरंग पांडुरंग. फालतुगिरी बंद कर नॉर्मल बोल कळलं ना. हे जे काही चाललं ना तुझं हे बाद झालं आता. हे खूप अति बोलतोय होतो. बघा त्यांच्यासारखा ना मोठ्या मनाचा माणूस मी आतापर्यंत पाहिलेला नाहीये हो. ठीक आहे. तर आता
अंशुमनजी विचारे यांना मिळालेले आहेत 1,000 रुपये कॅश, 1.5 लाखाची स्पोर्ट्स बाईक आणि पंढरीनाथ कांबळे यांच्या वाट्याला आलेले आहेत 50,000 रुपये रोख आणि 25 लाखाची 4 व्हीलर SUV कार. SUV कार तुम्ही मगाशी बोलला नव्हता. तुम्ही अर्धवट तोडलत मला. नाही, मी पण सांगणारच तुम्ही- होते. शेवटी म्हणतात ना, ज्याच्या नशिबात जे असतं ते त्याला मिळतच. कांबळे वा वा एक वा, सेकंड ही मी वृत्ती कंपनीसाठी खूप मारमार केले. SUV कार ह्याला कशी काय मला पाहिजे ना. एक सेकंड माझा 1-2 मिनिटं. हे बघा मी आता एवढे मरमर केल्यानंतर कंपनीने मला दिलं पाहिजे की नाही. ते 50,000 आणि SUV कार मला आणि 1,000 आणि 1.5 लाख ठीक आहे ना. विचारे हा माझं ऐकाल ना तर प्लीज ही अदलाबदली करू नका. एक सेकंड तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे. नाही ठीक आहे विचारे साहेब. त्यांना काय प्रॉब्लेम नाही मला काय प्रॉब्लेम तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे. ठीक आहे जशी तुमची मर्जी. नाही तुमची मर्जी जशी जी काय असेल ते. तुम्हाला 4 चाकी हवी आहे ना, तुम्ही 4 चाकी घ्या, मला 2 चाकी ठेवा. शेवटी काय जाताना 4 खांद्यांवर मात्र जायचंय. उद्या तुम्ही जाल मी जाल, दोघांनाही 4-4 खांदे लागणार आहे. हो. ठेविले अनंते. वा नंतर वाजू नको थांब करतो म्हणतो तू. हा, ते आता हे तुमचं फायनल आहे. हे फायनल. एक सेकंड. तर फ्रेंड्स एनव्हलप एक्सचेंज केल्यानंतर अंशुमनजी विचारे यांना मिळालेले आहेत 50,000 रुपये कॅश, 25 लाखाची 4 व्हीलर SUV कार आणि पंढरीनाथ कांबळे यांना मिळालेले आहेत 1,000 रुपये कॅश आणि 1.5 लाखाची स्पोर्ट्स बाईक आणि 1 BHK फ्लॅट. एक सेकंड 1 BHK फ्लॅट मध्येच कांबळे इथे पण चालू. इथे बघा एक मिनिट विचारे पूर्ण ऐकून घ्या. आता तरी पूर्ण ऐकून घ्या. यांना 1 BHK फ्लॅट मिळालेला आहे, तुम्हाला 2 BHK फ्लॅट मिळालेला आहे. एकदा जोरदार काय दोघांसाठी. 2 BHK फ्लॅट मला 2 BHK एक मिनिट. 2 BHK फ्लॅट नाही मला नाही बदलायचं. झालंय? ओके हे तुमचं फायनल आहे. Yes. तर फ्रेंड्स विचारे शेवटी काय हो 1 BHK काय 2 BHK काय 4 भिंतींचे घर वर एक छप्पर राहावे तयामध्ये फालतुगिरी बंद करता बाद झाला आता. मस्त येस 2 BHK फ्लॅट. तर फ्रेंड्स फायनली मी अनाऊन्स करते. येस विचारे यांना मिळालेले आहेत 50,000 रुपये कॅश, 25 लाखाची 4 व्हीलर SUV कार आणि 2 BHK. तर पंढरीनाथ कांबळे यांना मिळालेले आहेत 1,000 रुपये कॅश, 1.5 लाखाची स्पोर्ट्स बाईक आणि 1 BHK फ्लॅट. पण या फ्लॅटचं लोकेशन आहे नरिमन पॉइंट. माझं कुठे आहे माझं कुठे आहे काय सांगा ना काय कुठे सुटिया गाव. सॉरी विचार. कुठे सुटिया गाव. एक सेकंड मला हे एक सेकंड Excuse me. नाही एक्सक्यूज मी बोलतो एक्सक्यूज मी है ना. म्हणजे 1 BHK फ्लॅट नरिमन पॉइंट व्ह्यू आणि मला सुटिया गाव. हे सुटिया गाव काय आहे मला पटलेलं नाही. एक सेकंड ऍक्च्युली नाही हे माझं आहे सगळं. ते माझं आहे. एक मिनिट. नाही हे बघा मी कंपनीसाठी खूप मारमार केले. मी खूप मारमार केले. मला पाहिजे नाही हे 1 BHK चाललं मला. मी नरिमन पॉइंट मला मेन लोकेशन पाहिजे. मी मारमार केलंय आणि काय केलंय नाव सुद्धा माहिती नाहीये. कंपनी काय करते ते माहिती नाही मला. माझं मला announce करू दे finally. हे एक मिनिट थांबा. विचारे साहेब तुम्ही राहा तिकडे नरिमन पॉइंटला. मी माझ्या सुटिया गावात माझ्या सुटिया अगदी आनंदाने मी घालवेन. मी राहीन तिकडे सुखाने. ठीक आहे तुम्ही राहा नरिमन पॉइंटला. हा पण हे सुटिया गाव आलं कुठे. सुटिया गाव मरीन ड्राईव्हला साऊथ मुंबईमध्ये. एक मिनिट साऊथ मुंबईला सुटिया गाव हे काय मला कळलेलं नाहीये. साऊथ मुंबईमध्ये मरीन ड्राईव्हला एक मोठी उंच बिल्डिंग झालेली आहे नवीन. त्याचं नाव आहे सुटिया विलेज आणि तिथे कांबळे तुम्हाला फ्लॅट मिळालेला. एक सेकंड पण सुटिया गाव बोलला तुम्ही ना. सुटिया गाव विलेज कुठे आता. गाव तुम्हाला कळण्यासाठी बोलले पण ती बिल्डिंगचं नाव आहे सुटिया विलेज. हरकत नाही
ठीक आहे, हरकत नाही, पण आपण लवकर भेटू. लवकर भेटू. जवळ आहोत. आपण Yes, अगदी yes. शेजारी शेजारी येता जाताना हाक मारू हा विचारे. Yes, yes. नमस्कार. वा वा. हरकत नाही, हरकत नाही. एक मिनिट, शेजारी शेजारी म्हणजे नरिमन पॉइंट आणि मरीन ड्राईव्ह असं शेजारीच नाही एक का? मिनिट, ते शेजारी नरिमन पॉइंट मुंबईतला नरिमन पॉइंट नाहीये. बिहार मधल्या एका बक्सर या गावातली बिल्डिंग झाली आहे मोठी, त्याचं नाव आहे नरिमन पॉइंट व्ह्यू. तिथे बिचारा तुम्हाला फ्लॅट मिळालाय. कॉंग्रॅट्स. फसवलं तुम्ही मला. द्यायचं नव्हतं तर सांगायचं. तुम्ही सिलेक्ट विचारा, तुम्ही सिलेक्ट केलं होतं. तुम्ही सांगायचं मला द्यायचं, आता फसवायचं नाही. सुट्टी आहे काय? गाव कधी असतं काय? एक मिनिट, मी फसवलेलं नाहीये. तुझ्या काहीतरी- नळाला पाणी येणार नाही यायचा. त्या सुहासला ओसी मिळेल, तुझ्या बिल्डिंगला ओसी मिळणार नाही. सांगू विचारे साव्यामधून लिफ्ट बंद होईल. विचारे ऐका ना. सांग तुला ना. विचारे ऐका, विचारे. थँक्यू कांबळे. मला सांगा, आता आता काय करायचंय आपण? म्हणजे आता काय तुम्ही म्हणाल तसं, जे भगवंताने ठरवलंय तसं आपण करू. आपण वा वा वा. मग मी एक काम करते, तुम्हाला 500 रुपये देते आणि हे सगळं मी ठेवून घेते. तुमची काही वारे वा 500 रुपये देते. अरे वारे वा, एवढी मेहनत केली. अरे वारे मोठी आहे. वा 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 वा, कडक परफॉर्मन्स, कडक. बघा हा सर असे काय म्हणतायत सई? लय झाक झाला परफॉर्मन्स. खूप मजा आली. मला असं वाटलं की पॉवर पॅक्ड परफॉर्मन्स होता. पार्शल मी थोडीशी आहे, पण माझ्या भावाने खरंच सुंदर लिहिला होता हा ॲक्ट. अतिशय सुंदर लिहिला आणि तुम्ही त्याला अतिशय योग्य न्याय दिलात. पॅडीदा, अंशुमनदा, म्हणजे काय काय बोलू. तुम्ही मातीत मुरलेले खेळाडू आहात आणि आज न बोलताही तुम्ही 2 अख्खी वेगळी कॅरेक्टर्स उभी केलीत. सिच्युएशन तीच होती, पण त्याच्यातून आम्हाला किती क्वालिटीज या कॅरेक्टर्सची शॉर्टकमिंग्स आणि क्वालिटीज कळू शकत होती. इतकी सुंदर ती झाली. मस्त झाला परफॉर्मन्स. झाक. खूप मजा आली. अमेझिंग. वा वा, लई झाक. प्रसाद दादा. चेतना, यू कॅन बिकम अ व्हेरी गुड अँकर. मी तुला सिरियसली सांगतोय. म्हणजे जितकी तू उत्तम अभिनेत्री आहेस, तितकीच चांगली तू अँकरही होऊ शकतेस, हे या स्किटमधनं जाणवलं. फार मजा आली, खूप मजा आली. सर्व दृष्टीने उत्तम परफॉर्मन्स होता. लिखाण, परफॉर्मन्स, गिव्ह अँड टेक, टायमिंग आणि शेवटपर्यंत त्यातली उत्सुकता संपली नाही की आता काय होईल, आता हे झालं, आता ह्याच्या पुढे काय होईल, त्याच्यापुढे काय होईल. त्यामुळे लिखाणाला पण 100 मार्क आहेत. क्या बात आहे बस. वा वा, व्हेरी गुड. अंशू, कायम एक गोष्ट लक्षात ठेव, जो कायम करतो घाई, देव त्याला संकटात नेई. जो कधीही करत नाही घाई, त्याला जुजबी देते सई. राजेश दादा, तुम्हाला कसा वाटलाय हा ऍक्ट? पहिल्यांदा सॅल्यूट करतो प्रसाद खांडेकरला लेखनासाठी. म्हणजे मी स्वतः विनोदी लिहिणं हे किती कठीण आहे हे आम्ही भोगत असतो. आणि खरं एवढा सुंदर कन्सेप्ट आणि सुंदर लिहिलं होतंस. त्याच्यात एक पॅथॉस पण होता, नुसतं हसवणं नव्हतं. म्हणून मला ते जास्त आवडलं. म्हणजे विस खांडेकरानंतर तूच एक विस्मयचकित करणारा खांडेकर आहे. क्या बात है, वा दादा वा, क्या बात है. पण एकदा जोरदार टाळ्या तिघांसाठी. सुपर परफॉर्मन्स. थँक्यू सो मच.